भरवीर येथील प्रगतशील शेतकरी प्रताप केतू जाधव यांनी आपल्या शेतात 1 फूट लांब ओंबी व 130 ते 40 दाणे देणारा कुदरत अन्नपूर्णा केले गव्हाचे वाण। महाराष्ट्रामध्ये जागोजागी गव्हाचे पारंपरिक पीक शेतकरी हे मोठ्या प्रमाणात घेत असतात। मात्र नाशिक जिल्ह्यातील भरवीर येथील प्रताप केतू जाधव यांनी आपल्या शेतात कुदरत अन्नपूर्णा गहू हे वाण 1 एकर केले आहे। त्यामध्ये फरक एवढाच की पारंपरिक गव्हाच्या ओंबीपेक्षा हिची ओंबी ही 1 फूट लांबपर्यंत असून त्यामध्ये 130 ते 40 दाणे असल्याचे गव्हाची ओंबी आपल्याला बघायला चांदवड तालुक्यातील भरवीर येथील प्रताप केतू जाधव यांच्या शेतात मिळत आहे। या गव्हाला पारंपरिक गव्हापेक्षा 20 ते 25 दिवस जास्त काढण्यास कालावधी लागत आहे, परंतु पारंपरिक गव्हापेक्षा उत्पन्न हे नक्कीच जास्त मिळेल असे तेथील शेतकरी यांनी सांगितले। तसेच पारंपरिक पीक न घेता व जास्त मेहनत न करता भरवीर येथील शेतकरी प्रताप केतू जाधव हे प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या प्रकारचे शेतात पीक घेत असतात, अशी माहिती प्रताप केतू जाधव शेतकरी यांनी दिली। यावेळी या शेतात असलेल्या गव्हाचे पीक पाहण्यासाठी काही शेतकरी तेथे येऊन त्या शेतकऱ्याचे कौतुक करताना दिसत आहे। त्या ठिकाणचा आढावा घेतला डीजे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी। पीक वेगळे मग गव्हाचं असं आहे का गहू शेतकरी उत्पन्न खर्च हा लोकांचा निघत नाही गावामध्ये, त्याच्यामुळे मक्याकडे आणि कांद्याकडे लोक वळलेले। आणि पारंपरिक जो आम्ही गहू करतो त्याच्यात एकरी 10 क्विंटल जास्तीत जास्त 14 क्विंटलच्या पुढे उत्पन्न होत नाही आणि तो परवडत नाही करण्यासाठी, त्याचे रेट कमी असतात आणि त्यामुळे लोक मका आणि कांद्याकडे जास्त वळले। आणि जर कुदरत सारखं जर बियाणं जर मार्केटमध्ये समजा असं मिळालं तर लोक गावाकडे चांगली वाटचाल करतील। आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये अशी वाहनाची खूप गरज आहे आणि त्यात दुष्काळी भाग हा चांदवड असल्या कारणाने तिकडे याची खूप गरज आहे। असंच माझी इच्छा आहे, असं वाहन पाहिजे आणि या वाहनापासून खूप उत्पन्न आहे, 3 पट उत्पन्न मिळेल अशी शाश्वती तर दिसते। खूप चांगला प्लॉट बसलेला आहे बस। महाराष्ट्रामध्ये शेतकरी पारंपरिक पीक घेत असतो, त्याच अनुषंगाने चांदवड तालुक्यातील भरवीर येथील एका शेतकऱ्यांनी गव्हाचं पीक हे घेतलेलं आहे। मात्र त्या गव्हाच्या पिकाचं कुदरत वाण म्हणून गहू केलेला आहे आणि त्या गव्हाला पारंपरिक गव्हापेक्षा वेगळ्याच पद्धतीचा तो गहू दिसतो, कारण त्याची जी उत्पादन शक्ती आहे ती जास्त आहे। माझ्या मागे बघताय संपूर्ण हे त्या शेतकऱ्यांनी हा गहू केलेला आहे। ह्या गव्हाचे जे वाण आहे ते कुदरतचं वाण आहे, मात्र त्याच्यामध्ये पारंपरिक पिकापेक्षा याची ओंबी जवळजवळ फूटभर आहे आणि त्याचे जे दाणे असतील ते 130 ते 40 असे दाण्याचा आणि या ओंबीचा प्रकार आहे। माझ्या बरोबर त्या शेतातील शेतकरी बोलण्यासाठी आहे। त्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे इथं पीक घेतलेलं आहे। पाठीमागच्या वेळेस पण काही पिकं घेतलेली आहेत। त्यांनी आतापर्यंत भरपूर पिकं शेतात केलेले आहे आणि आता माझ्यासोबत ते बोलण्यासाठी आहे। मी त्या शेतकऱ्याशी बोलण्याची बातचीत करत आहोत। दादा, काय सांगाल तुम्ही? नमस्कार, मी प्रताप जाधव, राहणार भरवीर, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक। आतापर्यंत मी खूप वेगवेगळ्या प्रकारचे वाण केलेले आहे। आरोग्यदायी गहू असेल, काळा गहू असेल, आतापर्यंत बरेचसे माझे वाण गेलेले आणि टोटल ऑल महाराष्ट्रामध्ये माझे बियाणं पण गेलेले आणि आउट ऑफ स्टेट पण गेलेले। आता ह्या वर्षी जे मी वाण निवडलंय ह्याचं नाव आहे कुदरत अन्नपूर्णा। आता या कुदरतच्या बरेचशा व्हरायटी आहेत। कुदरत 7 आहे, कुदरत 8 आहे, 9, 10, 11, 12 आणि 100 अशा भरपूर कुदरतच्या व्हरायटी आहेत। आणि त्यापैकी मी हे जे वाण निवडलंय हे आहे कुदरत अन्नपूर्णा। ह्या वाणाचे विशेष म्हणजे ह्याची जी ओंबी आहे ते इतर ओंबीपेक्षा 3 पट ही ओंबी लांब आहे, म्हणजे जवळजवळ 1 फूट ओंबी आहे। तुम्ही जर बघितलं तर ह्याची लांबी 1 फूट आहे, म्हणजे साहजिकच इतर जो गहू आहे तर त्याची जर तुम्ही तुलना केली तर 3 पट म्हणजे बघा याच्या 3 पट हा गहू वाढलेला आहे। यामुळे साहजिकच जे आणि विशेष म्हणजे याचे दाणे बघा तुम्ही, जाड दाणा आहे इथे दाणा। आणि याचा गुणधर्म काय? याचा गुणधर्म असा आहे की हा जवळजवळ खपली जो गहू आहे त्याच्या तोडीचा गहू आहे। खायला एकदम चवदार आहे, याची पोळी नरम आहे आणि दाण्याची साईज सुद्धा जाड आहे। कलरही याचा चांगला आहे।
त्याचप्रमाणे आपल्यासोबत काही आणखी शेतकरी आहे. आपण दादा पारंपरिक गहू करतोय, हो पण ह्या गावामध्ये आणि ह्या गावामध्ये या तुम्ही तुमचे बंधू आहे यांचे शेजारी बघायला आले, काय सांगाल? नाही साहेब, तसं जर पाहिलं तर हे 3 पटीनं उत्पन्न निश्चितच आहे आणि कालावधी एक पाण्याचा जास्त लागतो हे मान्य आहे आपल्याला. पण तेवढ्याच मेंटेनन्स मध्ये जेवढ्या खर्चामध्ये तेवढंच याच्यात 3 पट उत्पन्न आपल्याला मिळू शकतं. आणि एक आमचं निदर्शनास एक आलं, एवढं आम्ही या प्लॉट मध्ये जर फिरलो असतो इतर आमच्या पारंपरिक गावात, तर हा सर्व आडवा पडला असता. हा उभं राहण्याची त्याची ताकद आणि क्षमता ही म्हणजे वादळ वाऱ्यात आमच्या गावांना, पारंपरिक गावांना आडवे पडायचे जास्त प्रॉब्लेम येतो, तर तो ह्या गावाला येणार नाही. म्हणजे अशा सर्व बेनिफिट्स याच्यामध्ये आहेत. दादा काय सांगाल सर, तुम्ही या गव्हाच्या संदर्भात काय सांगाल? या गव्हाच्या संदर्भात मी असं सांगू शकतो की खरोखरच प्रताप जाधव यांनी जे नवीन वाण आणलंय, तर यांची शेती जी आहे तर मुंबई आग्रा हवेलगत दाववाष्टेच्या लगत चांदवड तालुक्यातील भरवीर या गावाच्या शिवारामध्ये आहे. परंतु मी गावी येताना रस्त्यानं बघितल्यानंतर इतर गावापेक्षा काहीतरी वेगळा गहू वाटतो, म्हणून मी या ठिकाणी भेट दिली. तर बघितलं असता आमच्या शेतातही गहू आहे, पण त्या गव्हाच्या मानानं या गव्हाची ओंबी जी 3 फूट लांब आहे आणि नक्कीच याचं उत्पन्नही चांगल्या प्रकारे निघू शकतं. असे नवीन नवीन प्रयोग जर शेतकऱ्यांनी राबवले तर ते सर्वांनाच उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून चांगलं होईल. आणि या गव्हासाठी त्यांनी कोणती खाद वगैरे वापरली याबद्दल मी त्यांच्याकडून माहिती घेणार आहे. परंतु याला जोड जर त्यांनी सेंद्रिय शेतीची दिली, सेंद्रिय खतं जर रासायनिक वापरले, तर अजूनही हे नक्कीच उत्पन्न वाढू शकतं. असेच नवीन प्रयोग यापुढे त्यांनी राबवावेत आणि याचा आदर्श लोकांपर्यंत जाईल, अशा प्रकारचं काम त्यांनी नक्कीच करावं. आणि या माध्यमातून या ठिकाणी जे आमच्याकडे आमचे सहकारी तालुक्यातील प्रतिनिधी आलेत, त्यांच्या माध्यमातून हे काम जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्याचं मार्गदर्शन सर्वांना मिळेल अशी मी त्यांना या निमित्तानं विनंती करतो. आणि खूप या ठिकाणी भेट देऊन आपला वेळही दिला त्याबद्दल मी त्यांचे आभारही मानतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण या शेतकऱ्यांशी जो संवाद साधला, त्यांनी सांगितलं की हे वाण जे आहे हे वेगळ्याच प्रकारचं आहे. आणि शेतकऱ्यांशी संपर्क साधला त्यांनी. कुदरत या गव्हाचं वाण आहे आणि त्याची ओंबी 1.5 फूट 1 फूट आणि त्याच्यामध्ये 130 ते 140 गव्हाचे दाणे असा तो गव्हाचा प्रकार आहे. आणि ह्या प्रकारामुळे त्या गव्हामध्ये पारंपरिक गव्हापेक्षाही जास्त उत्पन्न देईल अशी त्यांना शाश्वती आहे. चांदवडहून DJ महाराष्ट्र न्यूज साठी देविदास जाधव, चांदवड. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा. तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी संपर्क साधा 9822 49 99 40 89 83 1504 60. मुख्य संपादक देविदास जाधव.